हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही पॉलिटिकल मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये संपूर्ण विद्यार्थ्याचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंड एनईपी ऍडव्हान्स अकाउंटन्सी बेटा, ऍडव्हान्स अकाउंटन्सी डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं अकाउंट बेटा? डेप्रिशिएशन अकाउंट. तर बीकॉम बीबीए ला सुद्धा बीबीए आणि बीकॉम ला सेम आहे, डेप्रिशिएशन अकाउंट सेम आहे. बीकॉम बीबीए विद्यार्थ्यांना सेम आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे एक्झाम्पल. यामध्ये कोणती मेथड बघत आहे? आता मेथड भरपूर सारे आहेत त्याच्यामध्ये. तर ही रेड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणत आहे. तर रेड्युसिंग बॅलन्स मेथडलाच अनेक प्रकारचे नावं दिलेले आहेत. यापैकी जे तुमचे आपले लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर बघा. एक्झाम्पल नंबर किती दिलेला आपल्याला? 12 आहे. मग 11 नंबरचं एक्झाम्पल बघा, 10 नंबरचं बघा. वेगवेगळ्या पद्धतीचे आपण संपूर्ण मेथड त्याच्यामध्ये सेंड केलेले आहेत, तुम्हाला ते पण सांगतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करत आहे? सगळ्यात पहिले त्या तुम्ही याचा काय करा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एक्झाम्पल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजेच काय होणार आहे, तुम्ही ते रीराईट करून घ्या. स्क्रीनशॉट काढा, रीराईट करा आणि एक्झाम्पल लिहित चला विद्यार्थी मित्रांनो. तर एक्झाम्पल हे तुम्ही लिहिलंच पाहिजे, कारण की हे एक्झाम्पलचं हे एवढं आन्सर याच्यावरती बसणार नाही. त्याच्यामुळे मी काय करणार, हे पुसल्यानंतर हे पुसल्यानंतर म्हणजे आन्सर भरल्यानंतर हे एक्झाम्पल मी पुसून घेणार आहे. म्हणून सांगतो, एक्झाम्पल तुम्ही काय करा, लिहून घ्या, रिराईट करून घ्या. ऑन 1 जानेवारी 2017 गुप्ता ट्रेडिंग कंपनी, गुप्ता या ट्रेडिंग कंपनीने 1 जानेवारीला एक मशिनरी परचेस केलेली आहे. काय परचेस केलेलं? फर्निचर परचेस केलं. तर फॉर ₹25,000. किती रुपयाला? 25,000. ऑन 1 जुलै 2017 द परचेस अनदर फर्निचर, त्यांनी दुसरं अनदर फर्निचर सुद्धा परचेस केलेलं फॉर ₹10,000. किती? 10,000. मग ऑन 1 जुलै 2019 या व्यक्तीने एकाच वर्षी 2 फर्निचर परचेस केलेले. एक केलेला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जानेवारीला आणि एक केलेला त्यांनी जुलै महिन्यामध्ये. तर त्या मशिनरीचं फर्निचरचं डेप्रिशिएशन आपल्याला या 1 जानेवारी फरवरी डिसेंबर एंडिंग कधी दिलेलं आहे? 31 डिसेंबर. कधी आहे बेटा? 31 डिसेंबर. म्हणजे 31 डिसेंबरला हे वर्ष काय होते? एंड होते. तर मग आपल्याला 31 डिसेंबरला त्यांचं वर्ष एंड दाखवायचं आहे. तर त्यामुळे 1 जानेवारी ते डिसेंबर 12 मंथ होतात आणि नंतर जुलै ते डिसेंबर किती महिने होते? 6 मंथ. याचा अर्थ फर्स्ट मशिनरीचं फर्निचर डेप्रिशिएशन 12 मंथचं आणि सेकंड फर्निचर 6 मंथचं. हे फर्स्ट इयरला. सेकंड इयरला पूर्ण 12 मंथ, कारण की आपण दुसऱ्या वर्षी तर ती फर्निचर जी आहे पूर्ण वर्षभर यूज करणार आहोत. त्यामुळे आपल्याला सेकंड इयरला पुन्हा ते डेप्रिशिएशन दाखवायचं. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया. आणि रिड्युसिंग मेथड असल्यामुळे दरवर्षी याचा अर्थ असते, रिड्युसिंग मेथडचा अर्थ असतो की दरवर्षी चेंज होणे. काय होणे बेटा? चेंज होणे. दरवर्षी डेप्रिशिएशन काय होते? जी व्हॅल्यू राहणार आहे त्या व्हॅल्यूवरती येणार आहे. आणि त्यांनी ते सोड पण केलेली आहे. त्यांना ते दिलेलं आपल्याला द फर्निचर इथं दिलेलं आहे बेटा. बघा, द 1 जुलै 2019 द सोल्ड फर्निचर, त्या व्यक्तीने फर्निचर सोल्ड सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवलं आहे 1 जानेवारी 2017 बेटा, आहे की नाही. 2 बँक अकाउंट. काय दाखवत असतो आपण? बँक अकाउंट. कितीला? 25,000. किती बेटा? 25,000. ओके. आणि सेकंड मशिनरी सुद्धा त्यांनी परचेस केली 1 जुलै 2017. म्हणजे याच्यावरती आपल्याला किती महिन्याचं दाखवावं लागेल? 12 महिन्याचं. हे 10,000 ला. कितीला बेटा? 10,000. बघा आता इथं 31 डिसेंबर 2017. 2000 किती? 17. फर्स्ट मशिनरी 25,000 आहे ना बेटा. बाय काय लिहित असता तुम्ही इथं? डेप्रिशिएशन अकाउंट. आणि बाय काय लिहिता बेटा? बॅलन्स. सी आणि डी हे तुम्ही पूर्ण लिहायचं. बघा आता आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट मशिनरीचं, पहिल्या मशिनरीचं 10%, म्हणजे 10% तुम्ही काढसान तर 10% 25 त्यांनी दिलेला किती पर्सेंटेज आहे बेटा इथं? बघा, एव्हरी 31 डिसेंबर आहे 10% पर ॲनम, म्हणजे पूर्ण वर्षाचं. इथं प्रत्येक वेळेस तुम्हाला पर ॲनम म्हणजे पीए दिलेला राहणार. पीएचा अर्थ असतो पूर्ण वर्ष. बघा आता 10% कसं काढायचं बेटा? 25,000 इंटू 10. हे बघा इथं चला 2,500. 2,000 किती? 500. म्हणजेच पूर्ण 12 महिन्याचा आलेला आहे बेटा ते आपलं 2,000 किती? 500. प्लस ते इथं याच्यासाठी लिहिलं की आपल्याला 10,000 अनदर मशिनरी सुद्धा आपण त्याच वर्षी परचेस केलेली आहे. तर बघा हे 10,000 इंटू 10% हे झालं 1,000. आता 1,000 हे पूर्ण 12 मंथचं आहे. मग आपल्याला तर पाहिजे 6 मंथचं. मग याला डिवायडेड बाय किती करायचं? 2 करायचं. म्हणजे 6 मंथचं माहिती होणार 500. किंवा दुसरी पद्धत अशी आहे की 1,000 डिवायडेड बाय किती महिने असतात एका वर्षात? 12.
मग हे डिवायडेड बाय 12, हे डिवायडेड किती आलं 18.33 इंटू करायचं याला 6 बघा 499.9 आहे. मग 1 रुपया वाढून द्यायचा म्हणजे 9 असल्यामुळे याच्यामध्ये 1 रुपया वाढायचा म्हणजे किती होतात 500 रुपये. म्हणजेच त्याचं डेप्रिशिएशन आहे 6 मंथचं किती 500 35,000 यांची ऍडिशनल करायची. नाही तर सर या दोघांचं 35,000 ऍडिशन करायची आणि त्याच्यावर डेप्रिशिएशन काढायचं बेटा. तसं करायचं नाही, तसं करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. डेप्रिशिएशन आलं आपलं 3,000. 35,000 मधून 3,000 मायनस करा 32,000. आता दोन्ही फर्निचरची जी व्हॅल्यू आहे बेटा ती काय झाली मिक्स झाली म्हणजे आपल्याला 32,000 आहे. हे झालं 1 वर्ष 2017. आता आपल्याला दाखवायचं आहे 1 जानेवारी 2018 टू बॅलन्स बी आणि डी 32,000 31 डिसेंबर 2018 बाय आहे की नाही डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलन्स सी आणि डी बघा 32,000. आता हे 32,000 जे आहे याच्यावरती आपल्याला 10% दाखवायचं आहे बेटा. किती पर्सेंट दाखवायचं आहे 10% 32,000 वरती. पहिल्या वर्षीचं मग 25,000 मधून म्हणजे 95,000 मधून समजा आता हे 32,000 3,000 तर 32,000 वरती आपल्याला 10% आकारायचं. किती पर्सेंट आकारायचं 10% म्हणजेच ते येणार आहे तुमचं 3,200 किती 200. आता बघा विद्यार्थी मित्रांनो समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला काय सांगत आहे हे 25,000 आहे. त्यांना तुम्हाला त्याचा इथं फॉर्मॅट दाखवायचा. आता आपण हे गणित एक्झाम्पल काय करणार पुसून घेणार. तर तुम्हाला त्याचा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. हे 25,000 आहे. 25,000 मधून 2,500 मायनस केले. समजा उदाहरणार्थ 25,000 मी तुम्हाला आता आपण 32,000 वरती 10% डायरेक्ट काढलं. सर मग आपलं गणित चूक इथं मिस्टेक झाली का नाही बेटा. बघा आता कसंही काढा तुम्ही सारखंच पडते ते 25,000 याच्यावरती आपण 10% काढलं. किती काढलं 2,500 हे मायनस केले. किती राहतात मग तुमचे 0 0 10 मधून 5 गेले 5 राहिले कॅरी दिला 5 मधून 3 गेले 2 राहिले म्हणजे 22,500. आता याच्यावरती 10% किती पर्सेंट बेटा 10% म्हणजेच तुमचं आलेलं आहे डेप्रिशिएशन 2,250 सेकंड इयरला. बघा समजा ही मशिनरी नाही आहे आपल्याजवळ. ही मशिनरी काय नाही आहे 25,000 त्याच्यामधून ही मायनस केली तीच इथं उतरवली. म्हणजे ही जी अमाऊंट आहे बेटा ही अमाऊंट तुम्ही काय करसान इथं उतरवसान. आता हे 10,000 वरती आपल्याला डेप्रिशिएशन आकारला आपण किती आकारला 500. मग 10,000 मधून मायनस करा. 10,000 मधून किती मायनस करा हे बघा 10,000 मायनस 500 किती राहतात बेटा 9,500. मग 9,000 वरती 10% किती 10% 950 950 है ना. मग आता हे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ऍड करायचे. काय करायचं ऍड 055 प्लस 10 0 कॅरी 9 प्लस 10 किती येतात 20 कॅरी 3,200. बघा डेप्रिशिएशन 3,200 आलं का नाही हे 3,200. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर डायरेक्ट काढायचं. तुम्हाला असं कधी चुकलं असं वाटत असेल त्याच्यावरती काढायचं. पण असं कधीच होत नाही. डायरेक्ट याच्यावरती जी अमाऊंट आलेली असेल ते काढायचं. परंतु प्रत्येक मशिनरी अगर इथं ऍड होत असेल तर काढायचं नाही. जी व्हॅल्यू उरत असेल त्याच्यावरतीच तुम्हाला ते डेप्रिशिएशन दाखवावं लागेल. मेन्शन करणे आवश्यक राहते. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता ती मशिनरी जी आहे बेटा ती सोल्ड केलेली जी मशिनरी आहे त्यांनी काय केली बेटा ती सोल्ड केली मशिनरी. काय केली त्यांनी ती मशिनरी सोल्ड केली. आता इथं हे मायनस करून घेऊ आपण 32,000 मायनस 3,200 28,800 28,000 किती राहिले 800 राहिले. आता हे नेक्स्ट इयर 18 झाला. आता आपल्याला 1 जानेवारी 2019 टू बॅलन्स आहे की नाही. तर बॅलन्स म्हणून तुम्हाला दाखवायचं बघा हे बॅलन्स बी आणि डी 28,800. तर आता इथं 31 डिसेंबर येणार ना. परंतु 31 डिसेंबर लिहायचं नाही. का बरं नाही लिहायचं. त्या व्यक्तीनं इथं बघा 1 जुलै 2019. आता 2019 हा डिसेंबरच्या पहिलेच येतो. डिसेंबरच्या काय येणार सुरुवातीला. म्हणून मग इथं काय करायचं आपल्याला 1
जुलै 2019. 2000 किती लिहायचं बेटा? 19. ओके. हा बघा आता बाय डेप्रिशिएशन अकाउंट ही सोड केली बेटा मशिनरी. मग बाय डेप्रिशिएशन अकाउंट बॅलेन्स सॉरी याचं बॅलेन्स हा बँक अकाउंट येते इथं. बँक अकाउंट हे चॅप्टर थोडंसं कठीण आहे त्याच्यामुळे थोडं लक्ष द्यायचं. आता याचा प्रॉफिट झाला की लॉस झाला? प्रॉफिट झाला की लॉस झाला ते बघावं लागेल. त्याच्यानंतर वर्ष आता शेवटी 31 डिसेंबर हे तर पहिल्याच मशिनरीचं आहे. कोणत्या मशिनरीचं? फर्स्ट वाल्या मशिनरीचं. आता आपल्याला बेटा बाय डेप्रिशिएशन दाखवावं लागेल. सेकंड जे आपल्याकडे अवेलेबल असेल मशिनरी त्याचं सी आणि डी. हा सी आणि डी. ओके. हा तर बघा आता हे डेप्रिशिएशन यांचं इथं डेप्रिशिएशन किती आहे? मग या मशिनरीचं डेप्रिशिएशन माहिती आहे का आपल्याला? बघा इथं डेप्रिशिएशन आलं ते इथं येणार व्हॅल्यू ते पुन्हा खाली उतरसान मग ते मायनस करसान मग ती व्हॅल्यू इथे येणार. मग त्या मशिनरीची व्हॅल्यू डेप्रिशिएशन 6 मंथचं किती? नाही तर सर याच्यावरती 10% काढायचं आणि इथं लिहायचं असं करायचं नाही. व्हिडिओला स्किप करू नका. बघा आता मित्रांनो आता तुम्ही काय करा हे गणित लक्ष ठेवा. मी आता हे गणित पुसतो तुमच्याकडे रिलेट केलेलंच असेल अवेलेबल. त्यांनी हे 15,000 ला सेल केलं. कितीला सेल केलेलं आहे? 15,000 ला. इथं लिहून ठेवू आपण 15,000 सोल्ड. 15,000 सोल्ड. ओके. हा कधी सोल्ड केलेला आहे? 1 जुलै 2019. 1 जानेवारीला जे परचेस केलेली मशिनरी होती म्हणजे 1 जानेवारी 2017 ला कोणती मशिनरी परचेस मग सोल्ड कोणती केली हे बी आपल्याला माहित पाहिजे. आपल्याकडे तर 2 फर्निचर अवेलेबल आहेत ना? 2 फर्निचर अवेलेबल. हा मी कधी कधी मशिनरी सांगतो तुम्हाला मशिनरी आणि फर्निचर एकच आहे असं काहीच टेन्शन नाही. काय पण तर बघा त्यांनी 1 जानेवारी 2017 म्हणजे हे बघा 1 जानेवारी 2017 हे फर्निचर त्यांनी काय केलं? सोल्ड केलं. कोणतं? 25,000 सॉरी बेटा 25,000 वाला. कोणतं? 25,000 वाला. ओके आलं लक्षात? जानेवारी 2017 द परचेस फर्निचर दे सोल्ड 1 जुलै 2019 म्हणजे 1 जानेवारीला परचेस केलेले फर्निचर आपण सोल्ड करू आलो 1 जुलै 2019 मध्ये. तर याची जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू किती होती बेटा? 1 जानेवारी 2017 ला व्हॅल्यू होती त्याची 25,000. त्यानंतर त्याचं जे डेप्रिशिएशन होतं डेप्रिशिएशन किती आकारलं आपण? डेप्रिशिएशन 31 डिसेंबर 2017 म्हणजे बघा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण 2,500 किती? 500. 0 मधून 5 मायनस होत म्हणून मग 5 तुम्हाला सांग. हा बघा 22,500. आता हे झालं इथं डेप्रिशिएशन. हे बॅलन्स ते इथं उतरवसान तुम्ही. कुठे उतरसान? इथं 1 जानेवारी 2018 ला. आता असं समजा लागतं बेटा की आपल्याकडे एकच मशिनरी अवेलेबल आहे. व्हॅल्यू आहे व्हॅल्यू. ओके. हा 1 जानेवारी 2018 ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा. आता जानेवारी ते डिसेंबर किती महिने होतात? पूर्ण 12 मंथ. मग डिसेंबर इथे लिहायचं डेप्रिशिएशन. काय लिहायचं बेटा? डेप्रिशिएशन 31 डिसेंबर 2018. आता बघा आता जी व्हॅल्यू आहे रिड्युसिंग मेथड आहे. कोणती मेथड आहे बेटा? रिड्युसिंग. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या व्हॅल्यूवरतीच तुम्हाला डेप्रिशिएशन आकारावं लागते 2,250. बघ काढून घ्या 22,000. बघा मी काढून दाखवतो बेटा तुम्हाला. बघा 22,500 इंटू 10%. बघा 1 0 कमी करायचं की 10% असलं तर मायनस 22,500 म्हणजे 20,250. आता बघा लक्ष द्या बेटा विद्यार्थी मित्रांनो. हे मशिनरी जानेवारी ते डिसेंबर आपण यूज केली. कोणतीही फर्स्ट त्याचं डेप्रिशिएशन सुद्धा आकारलं. त्याच्यामध्ये ही मशिनरी दुसरी सेकंड मशिनरी ऍड करायची नाही. मग आता ती मशिनरी इथं आता 1 जानेवारी 2019 ला इथं व्हॅल्यू आहे त्याची किती? बघा इथं व्हॅल्यू ही व्हॅल्यू 1 जानेवारी 2019 ही व्हॅल्यू आहे. आता 1 जुलैला सेल केली. आता ही जी मशिनरी होती त्याने सोल्ड केली म्हणते तो.
काय केली म्हणते तो सोल्ड केली. हा कितीला सोल्ड केली त्यांनी ती बघा आता. नाही पहिले डेप्रिशिएशन दाखवावं लागेल. तर ते त्या दिवशी सोल्ड केली तर आपल्याला पहिले डेप्रिशिएशन दाखवावं लागेल. त्याचं काय दाखवावं लागेल बेटा डेप्रिशिएशन. तर त्याचं डेप्रिशिएशन दाखवावं लागते आपल्याला 1 जुलै 2019. मग आता 6 मंथ जानेवारी ते जुलै जानेवारी पासून तर जुलैपर्यंत 6 मंथचं डेप्रिशिएशन दाखवावं लागतं. मग त्याला डिवायडेशन 2 करायचं. 6 महिने असेल तर 9 वगैरे असेल तर मग 11-12 दाखवावं लागते ते तुम्हाला. 20,250 इंटू 10% 2025 त्याला डिवायडेशन बाय 2. बघा आता 1,012 रुपये आलेला आहे तर 1,013 रुपये करून घ्यायचं, वाढून घ्यायचं, काही फरक नाही पडत. 1,013 ओके. हा 13 रुपये. मग हे याच्यामधून काय करायचे 20,250 मायनस 1013 19,237. आता ही झाली व्हॅल्यू कोणत्या दिवसची या 1 जुलैची. बघा व्हॅल्यू त्या दिवसची व्हॅल्यू आहे आता ही 1 जुलै 2019 त्याच दिवसची व्हॅल्यू आहे ती. त्या दिवसची काय राहणार बेटा ती व्हॅल्यू राहणार. मग आता त्या दिवसची व्हॅल्यू म्हटल्यानंतर आता त्यांनी ते सोल्ड कितीला केलेलं आहे बघा इथं लिहायचं. मग सोल्ड काय लिहायचं सोल्ड कितीला केली 15,000ला 15,000ला. कितीला सोल्ड केली 15,000. म्हणजे 19,000ची मशिनरी त्यांनी 15,000ला सोल्ड केली. 15,000ला 15,000ला. मग त्याच्यामधून काय करायचं बेटा ते मायनस. बघा आता 90,000 मायनस 15,000 ओके 4,237. काय झाला आपला लॉस. मग लॉस कुठे लिहायचा. लॉस आला असेल तर क्रेडिट बाजूला. पण पहिले सुरुवातीला याचं डेप्रिशिएशन किती आकारला आपण बघा 1 जुलै जानेवारी ते जुलै 1,300 ओके. हा मग आता ती सोल्ड कितीला केली 15,000ला. कितीला सोल्ड केली 15,000ला. ती अमाऊंट तिथं दाखवायची तुम्हाला जेवढ्याला सोल्ड केलेली असेल ती अमाऊंट. त्यानंतर त्याचा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आला 4,237. हे झालं पहिल्या फर्स्ट मशिनरीचं. रिड्युसिंग मेथड थोडी कठीण आहे म्हणून पेपरमध्ये सांगतो की तुम्हाला जी सोपी मेथड येणार आहे ती सोडवायची. याच्यानंतरची रिड्युसिंग मेथड सगळ्यात कठीण. याच्यानंतरची जी मेथड आहे ती अजून सोपी आहे ओके. आणि ती मेथड असते ही मेथड खूप कमी येते तुम्हाला. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. बघा आता हे 10,000 आहे. आता ही पण पहिल्याच वर्षी याचं. मग आता आणि हे पेपरमध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागते पहिलेच सांगतो. हा सेकंड मशिनरीचं नाही केलं तरी चालते. तर सेकंड मशिनरी बघा ही पण पहिल्या वर्षी आहे, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी इथं डेप्रिशिएशन आहे ना त्याचं डेप्रिशिएशन पूर्ण 12 महिन्याचं येईल. 3rd इयरला फक्त फर्स्ट इयरला 500. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथं दाखवतो. पहिल्या वर्षीचं आपलं 10,000 होतं डेप्रिशिएशन. तुम्हाला तारीख लिहून दाखवू का मी कोणत्या ठिकाणी दाखवू. इथं बघा हे लिहावं लागेल तुम्हाला. स्क्रीनशॉट काढावा लागेल याचा. हा तर बघा आता या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. पहिले 2017 तारीख पण दाखवा लागेल आहे की नाही. व्हॅल्यू वगैरे डेप्रिशिएशन दाखवत नाही. मग 1 जानेवारी 2017 बरोबर समजून घ्यायचा 10,000. मग एक 31 नाही 1 त्यांनी परचेसच तेव्हा केलेली आहे ती. 1 जुलैला परचेस केली. कधी परचेस केली होती 1 जुलै 2017ला. 1 जुलैला परचेस केली होती 1 जुलै 2017 10,000. नंतर 31 डिसेंबर 2017 पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन किती आकारला आपण 500 9,500. हे व्हॅल्यू राहिली त्याची. ही व्हॅल्यू कधीची राहिली 1 जानेवारी 2018. त्याच्यानंतर आता डेप्रिशिएशन आकारू आता आपण. डेप्रिशिएशन 31 डिसेंबर 2018 950. हा मायनस करायचं 0 10 मधून 5 गेले 5 राहिले कॅरी दिला. मग नंतर 15 मधून 10 गेले 5 राहतात कॅरी दिला 8,500. मग आता ही पुन्हा व्हॅल्यू राहिली 1 जानेवारी 2019. ही इथं आलं 2019. हे 1 वर्ष, हे सेकंड वर्ष आणि आता हे 3rd इयर. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि 3rd इयर. 3rd इयरचं सुद्धा जानेवारी पासून तर डिसेंबर 2019.
तोपर्यंतचे डेप्रिशिएशन. हे तर सर या मशिनरीचं होतं तर 1 जुलै, इथं 1 जुलै, परंतु इथं लिहायचं सेकंड मशीन आहे डिसेंबर डेट, इथं वरती लिहायची 1 जुलै आणि हीच डेट इथं आणि इथं सुद्धा. ओके, खालच्या याला 2 याला 31 डिसेंबर, हे डिसेंबर डेप्रिशिएशन 31 डिसेंबर 2019. किती 8,550 वरती 10%, एक 0 कमी करायचा, 8,500 इंटू 10%, 8,500. ओके, हा बघा आता बस हे एवढं डेप्रिशिएशनच पाहिजे आपल्याला, त्याचं काही बॅलन्स वगैरे काढण्याची आवश्यकता नाही, तुम्ही वाटल्यास काढू शकता. इथं पाहिजे फक्त 855. सर हे कशासाठी काढलं, हे कशासाठी मेन्शन केलं आपण, तर हे बघा ते मेन्शन यासाठी केलं की इथं हे जे डेप्रिशिएशन होतं ते आपल्याला पाहिजे होतं. ओके, हा मग आता ही अमाऊंट खाली उतरायची बेटा 28,800, इथं दाखवायचं 28,800. त्यामधून आता ह्यामधून ह्या संपूर्ण अमाऊंट काय करायच्या मायनस, पहिले यांची काय करायची बेरीज. 1,000 तुम्हाला दाखवतो मी कशा कशाची बेरीज करत आहे. 1,300 प्लस 15,000 प्लस 4,237 प्लस 8,557 प्लस बघा 21,105 मायनस मायनस किती 28,800, 7,695. ते मायनस मध्ये नाही, आपण मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या मायनस केली म्हणून इथं बॅलन्स येणार 7,695. 6,000. आता हे जे असते हे बॅलन्स हे प्रत्येक गणितात तुम्हाला नेक्स्ट इयरला मेन्शन करणे आवश्यक आहे. मी इथं लिहायचं 1 जानेवारी 2022 बॅलन्स बी आणि डी किती आहे बेटा 7,695 आणि हे करायचं आहे तुम्हाला क्लोज. काय करायचं बेटा क्लोज. ओके, आलं का लक्षात. हा याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. आपण आता एकदम शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला डेप्रिशिएशन अकाउंट त्याचं सांगून देतो, वाटल्यास ते एक्झाम ते तसंच राहू देणार, फक्त इथं मंदामध्ये पुसून घेणार डेप्रिशिएशन अकाउंट. ओके, हा काढून घ्या बेटा, स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढला स्क्रीनशॉट. हा बघा आता हे मी पुसतो बेटा. मित्रांनो मी आता डेप्रिशिएशन फर्निचर जे अकाउंट होतं आपलं फर्निचर अकाउंट ते आहे आणि आपलं जे डेप्रिशिएशन अकाउंट होतं त्याची आपण आखणी केलेलीच आहे आणि लिहिलं मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून दिलेलं आहे. बघा काहीच कठीण नाही, फक्त डेप्रिशिएशन सेकंड पेजवरती आकाराचं ते फर्निचर अकाउंट होतं. डेप्रिशिएशन अकाउंट फर्स्ट इयरला पहिल्या वर्षीचं 31 डिसेंबर 2017 टू फर्निचर अकाउंट 3,000 31 2017 बाय प्रॉफिट लॉस अकाउंट 3,000. काहीच कठीण नाही बेटा. सेकंड इयरला या दोघांची ऍडिशनल किती 3,000. सेकंड इयरला किती आहे आपलं 3,200 रिड्युसिंग मेथड असल्यामुळे 31 डिसेंबर 2018 टू फर्निचर अकाउंट 3,200 31 डिसेंबर 2018 बाय प्रॉफिट लॉस अकाउंट त्याचा डेप्रिशिएशन 3,200 क्लोज करायचा झालं. थर्ड इयर मध्ये बघा इथं 31 डिसेंबर 2018 टू फर्निचर अकाउंट 1,868. सर कुठून आलं तर याच्यात तर आम्हाला दिसत नाहीये. तर बघा बेटा डेप्रिशिएशन अकाउंट पहिल्या वर्षीचं किती आहे 1,013. त्याच्यानंतर त्याच वर्षीचं सेकंड मशिनरीचं फर्निचरचं डेप्रिशिएशन जे दिलेलं आहे आपल्याला ते आहे 855. म्हणजेच आपण काय केलेलं आहे बेटा इथं प्लस केलं 1,013 प्लस 855 यांची केली ऍडिशनल, यांची काय करायची ऍडिशनल आणि ते इथं प्रॉफिट लॉस अकाउंट म्हणून दाखवायचं 1,868. हा व्हिडिओ आवडल्यास बेटा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि बीकॉम फर्स्ट सेमिस्टरला बीबीए ला सुद्धा सेकंड सेमिस्टरला एनईपी ला ऍडव्हान्स अकाउंट डेप्रिशिएशन अकाउंटच दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचा. तुम्हाला काही अडचण असल्यास मला मेसेज करा, कॉल करा तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि याच्यामध्ये बेटा तुम्हाला जेवढ्या मी शिकवत आहे तेवढ्याच मेथड आहे, व्यतिरिक्त कोणत्याही मेथड नाहीत. काही विद्यार्थ्यांनी मला अलग अलग प्रकारच्या मेथड सेंड केलेल्या आहेत. त्या मेथड एमकॉम ला असतात, तुमच्या सिलेबसला नाही आहे. आणि काही मेथड म्हणजे ज्या दुसऱ्या ज्या फॅकल्टी असते ऍग्रिकल्चरची त्यांना सुद्धा असू शकतात, परंतु ज्या मी सांगितलेल्या आहेत त्याच मेथड आहे, व्यतिरिक्त कोणत्याही नाही. त्याच्यासाठी सांगतो बेटा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही ज्या मी सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास
करा. तुम्हाला 100% मार्क मिळतील. हे मला त्या स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. काढला बेटा, काहीच हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.